श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला शिवरात्री ही साजरी केली जाते. परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री ही साजरी केली जाते. वर्षातून ही एकदा येणारी महाशिवरात्र आहे. भगवान शंकर यांना समर्पित असणारी महाशिवरात्री हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे महादेवांना पांढऱ्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. दूध, दही, साखर, तांदूळ या पांढऱ्या वस्तूंना चंद्राशी संबंधित मानले जाते. चंद्रग्रह महादेवांच्या मस्तकावर विराजमान आहे, त्यामुळे तो महादेवांना अतिशय प्रिय आहे. आणि त्याचमुळे महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राशी संबंधित या पांढऱ्या वस्तूंचा शिवलिंगावरती अभिषेक केल्यास महादेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. महाशिवरात्रीला कच्च्या दुधाने शिवपिंडीवरती अभिषेक केल्याने घरातील कलह दूर होतात, कुटुंबात शांतता नांदते, मानसिक तणाव दूर होतो असं म्हटलं जातं. महाशिवरात्रीला शिवपिंडीवरती दह्याचं दान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात, अपूर्ण कामे पूर्ण होतील, आयुष्यात सुख समृद्धी येईल. तसेच शिवपिंडीवरती साखर अर्पण केल्याने बुद्धीची एकाग्रता वाढते. तसेच यामुळे आयुष्यात गोडवा निर्माण होतो. महाशिवरात्रीला अक्षदा अर्पण केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते, कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते असं म्हटलं जातं. तर पहा, असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये एक प्रभावी उपाय सांगणार आहे. शिवलिंगावरून आपल्याला ही एक वस्तू उचलून घरी आणायची आहे. ही एक वस्तू शिवपिंडीवरून उचलून जर तुम्ही घरी आणली तर घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा यासारख्या गोष्टी दूर होतील आणि घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आहे, तर ती घरी घेऊन यायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, हा जो उपाय आहे तर तुम्ही तो महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. ही एक वस्तू तुम्ही जर घरामध्ये घेऊन आलात तर तुमच्या घराची प्रगती होण्यापासून कुणीही थांबू शकणार नाही. तुमची भरभरून प्रगती होईल. तसेच जर ही वस्तू तुम्ही घरात आणली तर तुमच्या घरामध्ये जर सतत वाद, विवाद, कलह, क्लेश यासारख्या गोष्टी जर होत असतील, तुमची ही नवरा बायकोंची भांडणं असतील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी भांडणं होत असतील, मतभेद निर्माण होत असतील, तर तुम्ही हा एक प्रभावी उपाय नक्की ह्या महाशिवरात्रीला करा. तसेच जर तुमच्या घराला वास्तुदोष लागलेला असेल, पितृदोष लागलेला असेल, तो दूर करण्यासाठी हा महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. असे काही प्रभावी उपाय अशा विशिष्ट तिथींना जर आपण केले तर आपले दोष अडचणी दूर होऊन आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते. घरामध्ये वास्तुदोष असेल तर आपल्या घरामध्ये सतत आपल्याला पैशांच्या अडचणी जाणवतात, आर्थिक समस्या आपल्याला जाणवतात. पैसा घरात आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. अशा विशिष्ट समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला जाणवतात. आपण खूप कष्ट, मेहनत करत आहोत, परंतु त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आहे, योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही आहे. कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेला की त्यामध्ये सतत अडीअडचणी येत आहेत, ते काम पूर्ण होत नाही. अशा बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी जर तुम्ही पांढरे वस्त्र परिधान केले तर अतिउत्तम.
जर नाही शक्य झालं पांढरे वस्त्र परिधान करणे तर जे चांगले वस्त्र असतील ते तुम्ही परिधान करायचं आहे. फक्त काळे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे नाहीत. त्याचबरोबर या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपल्या देवघरातील पूजा करून घ्यायची आहे. शिवपिंडीवरती तुम्हाला जलाभिषेक, रुद्राभिषेक, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. जे तुम्हाला शक्य होईल तसा पद्धतीने तुम्हाला अभिषेक हा घालायचा आहे आणि भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. तर पहा, शिवपिंडीची तुम्हाला पूर्ण पूजा करून घ्यायची आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ही एक वस्तू शिवलिंगावरती चढवलेली असेल ती तुम्हाला उचलून घरी घेऊन यायची आहे. शिवपिंडीवरती चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा हा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. हे घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये हे ठेवायचं आहे. हे घरी आणल्यानंतर यामुळे तुमच्या घरामध्ये धन हे आकर्षित होईल. आपल्या घरातील सदस्य जे काही कष्ट करतात त्यांच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळते. म्हणजेच तुमचे जे धन आहे तर ते वाढायला सुरुवात होते. त्याचबरोबर तुम्हाला शिवपिंडीवरून अजून एक वस्तू घरी घेऊन यायची आहे. ती म्हणजे बेलाचं फळ. तर बरेच जण शिवपिंडीवरती या दिवशी बेलाचं फळ अर्पण करतात. तर ते बेलाचं फळ जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. हे बेलफळ जर तुम्हाला शिवपिंडीवरती कुणी अर्पण केलेलं दिसलं तर ते लगेच उचलून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर तुम्हाला घराच्या एका कोपऱ्यामध्ये ते बेलफळ ठेवून द्यायचं आहे. बेलफळ हे 2 ते 3 वर्ष खराब होत नाही. त्यामुळे तुम्हाला ते बेलफळ घरी घेऊन यायचं आहे आणि बेलफळ घरी आणल्यानंतर त्याची पूजा करण्याची गरज नाही. हे बेलफळ घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष, नजरदोष हा दूर होऊन जातो. त्यावेळेस हे बेलाचं फळ खराब होईल त्यावेळेस तुम्हाला ते उचलून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरून उचलून घरी घेऊन यायच्या आहेत. तसेच या दिवशी जर तुम्हाला रस्त्याने किंवा कुठे नंदी जर दिसला तर तुम्हाला त्याला एक चपाती आणि गूळ हा खाऊ घालायचा आहे आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे. नंदी हे भगवान शिवशंकरांचं वाहन आहे. तर पहा, या दिवशी नंदी दिसणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला कुठे नंदी दिसला तर तुम्हाला एक चपाती आणि गूळ त्याला खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही शिवमंदिरात जाणार आहात, भस्म जर तिथे असेल तर त्यातला थोडासा भस्म घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. हा भस्म घरी घेऊन आल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला लावायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती ही प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत राहते. तसेच शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी तुम्हाला तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये थोडंसं केशर तुम्हाला घालायचं आहे. तर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या कधीही जाणवत नाही. त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, कर्जात तुमच्या वरून फिटलं जात नाही आहे, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिवशी जर तुम्हाला उसाचा रस कुठे दिसला तर तुम्ही तो उसाचा रस घेऊन यायचा आहे आणि शिवपिंडीवरती त्याचा अभिषेक करायचा आहे. असं केल्याने कर्जातून मुक्ती होते. तसेच बेलाचं झाड हे या दिवशी खरेदी करणं याला सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी जर तुम्ही बेलाचं झाड घरी खरेदी करून आणलं तर तुमच्या घरावर कधीही संकट, अडचणी ह्या येत नाही. तर पहा, जर नवरा बायकोंची सतत भांडणं होत असतील, नवऱ्याचं आणि बायकोचं कधीही पटत नसेल, त्यांच्यामध्ये सतत मतभेद निर्माण होत असतील तर या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सुवासिनीचे जे काही अलंकार आहेत तर ते तुम्हाला एखाद्या सुवासिनीला दान करायचे आहेत. म्हणजे सिंदूर असेल, बांगड्या असतील, टिकली असेल तर यासारख्या ज्या वस्तू आहेत तर त्या दान करायच्या आहेत. त्यामुळे पती पत्नीच्या संबंधामध्ये मधुरता येते. म्हणजेच एकमेकांचे मतभेद हे दूर होतात आणि सुखी संसाराचे आशीर्वाद हे त्यांना लाभले जातात. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.